Hey, hello everyone. Hope you all are doing great. So today I am here with another travel blog and another voice over. तर आज आमचा मोर्चा चालला आहे सिंधुदुर्गातली काही बीच एक्सप्लोर करण्यासाठी. तर पहिल्यांदा आम्ही आलो माड्याची वाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ परिसरामध्ये, जे की श्री गावडे महाराज यांच्या संकल्पनेतून उभं राहिलं आहे. तर हा मठ एकदम युनिक आणि स्पेशल आहे, कारण इथलं लोकल मटेरियल कल्चर हा प्रमोट करतो. कारण हा मठ हा संपूर्णपणे जांभा दगडामध्ये बनलेला आहे आणि ही श्री स्वामी समर्थांची मूर्ती ही विठ्ठलाला डेपिक्ट करते, त्यामुळे हे खूप स्पेशल आहे. त्यानंतर ह्या परिसरामध्ये श्री महादेवांची मूर्ती तसेच श्री गणपती मंदिर आहे आणि इथे श्री गावडे महाराज यांचं मार्गदर्शन देखील मिळतं. आणि हा पूर्ण परिसर भक्तिमय असल्यामुळे येथे वार्षिक जत्रोत्सवसुद्धा असतो. त्यामुळे तुम्ही जर इथे येणारच असाल तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. इथे सुंदर लाडूचा प्रसाद भेटतो जो तिथेच बनला जातो, त्यामुळे हे खूप स्पेशल आणि भक्तिमय वाटलं मला. तर इथे भक्तिमय वातावरण आम्ही आमचा जॉयस मोड ऑन केला आणि भोगवे बीचच्या येथे आलो. तर भोगवे बीच हे अतिशय क्लीन आणि सुंदर बीच आहे, जिथे जास्त ट्रॅव्हलर्स आम्ही गेलो त्यावेळी नव्हते. आणि हे पाहून माझ्या बहिणीला व्हिडिओज घेण्याचा मोह आवरला नाही. ती म्हणाली की दीदी यावेळी तू माझे व्हिडिओज घे. म्हटलं ठीक आहे. आणि असं करत करत आम्ही निवती किल्ले निवती ह्या बीचच्या येथे आलो. तर इथे किल्लाही सुरुवातीला होता, पण ह्यावेळी आम्ही फक्त बीच अनुभवलं आणि आमचा मोर्चा हा मेन अट्रॅक्शनच्या इथे वळवला, ते म्हणजे खवणे कायाकिंग. तर खवणे कायाकिंगला मी मागच्या वेळी येऊन गेले होते आणि माझी बहीण पहिल्यांदाच आली होती, त्यामुळे तिचा हट्ट होता की यावेळी फक्त मला प्रायोरिटी द्यायची. तर म्हटलं ठीक आहे. यावेळी मी वेगळ्या कलरचं लाईफ जॅकेट शोधलं, ते वेअर केलं आणि म्हटलं की यावेळी प्रायोरिटी फक्त बहिणीलाच द्यायची. तर मागच्या वेळी घाबरत कायाकिंग केलेलं, तर ह्यावेळी असं वाटलं की आपल्याकडे खूप कॉन्फिडन्स आहे, आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे, त्यामुळे आपण ह्यावेळी बोट वगैरे काही दोऱ्याला न जोडता स्वतः कायाकिंग करायचं. पण तिथला दादा म्हणाला की ह्यावेळी पाण्याची डेप्थ वाढलेली आहे, त्यामुळे आपण हायड्रोफोबिक असल्याची मला जाणीव झाली आणि म्हटलं की पाण्याशी मस्ती करू नये, ह्या ब्रीदवाक्यावर ठाम राहावं. आणि ह्यावेळी सुद्धा बोट आम्ही दोरीला जोडून घेतली आणि कायाकिंग शेअर केलं होतं बहिणीसोबत, त्यामुळे सेफ्टी फर्स्ट. त्यानंतर ही म्हणाली की मला 15 सेकंदची रील बनवायची आहे, त्यामुळे मला वाटलं जास्तीत जास्त 1 मिनिट व्हिडिओ शूट करेन मी. पण मला माहीत नव्हतं की 15 सेकंदच्या रीलसाठी ही पूर्ण राईड माझ्याकडून शूट करून घेणार आहे. आणि तू मागच्या वेळी आली होतीस, हे तिचं स्पष्टीकरण सगळ्या प्रश्नांना ठरलेलं होतं. आणि असं करत करत तिने मला तिथल्या इकोसिस्टीमची माहिती विचारायला सुरुवात केली. आणि मी काही इको सायंटिस्ट नाही, त्यामुळे मी तिला हे सुंदर एक उत्तर तयार ठेवलं आणि तिच्या प्रत्येक प्रश्नाचं सहज समाधान केलं. त्यानंतर म्हटलं की आपण इथे 2दा येऊन गेलो आहोत, याचं एक प्रूफ असावं म्हणून स्वतःचे व्हिडिओज देखील शूट केले. आणि बहीण आल्याचा आपल्यालाही फायदा हवा, त्यामुळे तिला म्हटलं की माझेही काही व्हिडिओज तू शूट कर, कारण मागच्या वेळी मी स्वतःचे सेल्फी व्हिडिओजच घेतले होते, माझे कोणी वेगळे व्हिडिओ केले नव्हते. त्यामुळे म्हटलं की ह्यावेळी तू सुद्धा माझे व्हिडिओ कर. असं करत करत हा उगाचच स्वतः कायाकिंग केल्याचा अट्टहास दाखवला. त्यानंतर ह्या कायाकिंगच्या राईडमध्ये माझ्या बहिणीचं योगदान तितकंच आहे जितकं माझं, कारण हे कम्प्लीट आम्ही जे चाललो आहोत ते त्या दादानेच पूर्णपणे राईड केलं होतं. माझ्या बहिणीने हे फक्त मला व्हिडिओ हवा आहे म्हणूनच ते कायाकिंग केलं होतं, आणि मी सुद्धा. त्यानंतर आम्ही इथल्या गुहेमध्ये गेलो. पहिली माझी बहीण घाबरायला लागली की मला नाही जायचं आहे, अंधार आहे अंधार आहे, आणि तिला वाटलं की हे खूप लांबपर्यंत आहे, पण तिला नव्हतं माहीत की हे 40-50 सेकंदामध्ये आपण पुन्हा बाहेर येतो. त्यामुळे ती तिथे पहिल्यांदा भी आली. त्यानंतर आम्ही तिला सांगितलं की असं काही नाही आहे. त्यानंतर ती म्हणाली की हां ठीक आहे मी स्ट्रॉंग आहे, पण ती नाही आहे. आणि मागच्या वेळी आम्ही इथे आलो त्यावेळी बराच प्रकाश होता, कारण आम्ही 5 वाजता वगैरे आलो होतो आणि हे ज्यावेळी करतोय त्यावेळी 6:30 वगैरे वाजले होते, त्यामुळे अंधारही झाला होता. तर तुम्हाला हा
सिंधुदुर्गातल्या बीचचा मायक्रो मिनी ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या बहिणीचं कायाकिंग राईड एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.